ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। सदलगा येथील नवनाथ ज्वेलर्स चोरट्यांनी फोडले 9 किलो चांदीचे दागिने लंपास। सदलगा येथील चन्नमा सर्कल मधील नवनाथ ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दागिने विक्रीचे दुकान काल बुधवारी मध्यरात्री सुमारे 12 ते 3 च्या दरम्यान कटरने शटरचं लॉक तोडून आतील दागिने लंपास केले। नवनाथ ज्वेलर्स अशा नावाच्या दुकानाचे मालक विनायक विजयकुमार माळी राहणार हुपरी यांनी रितसर सदलगा पोलिसात फिर्याद दाखल केली आहे। डीएसपी गोपालकृष्ण गौंडर, सीपीआय विश्वनाथ चौगला यांच्या मार्गदर्शनाखाली सदलगा पीएसआय शिवकुमार बिरादार आणि पोलीस सहकारी संतोष बडोदे यांनी तक्रार दाखल करून घटनास्थळी श्वान पथक आणि ठसे तज्ञांना बोलावून घटनास्थळी प्रत्यक्ष चौकशी करून पुढील तपास करत आहेत। नवनाथ ज्वेलर्सच्या माळींनी तक्रारीत 9 किलो चांदीच्या दागिन्यांची किंमत अंदाजे 8 लाख रुपये आणि रोख 16,000 चोरट्यांनी लांबवली असल्याचे कळवले। सोन्याचे दागिने असलेल्या कपाटाला डिजिटल लॉक असून सेन्सर असल्याने चोरट्यांना ते फोडता आलं नाही, त्यामुळे सोन्याचे दागिने वाचले। चन्नमा सर्कल ते महालिंग स्वामी शाळा दरम्यानच्या रस्त्यावरचे दीपस्तंभ रस्ता नूतनीकरणासाठी काढण्यात आले। तसेच चन्नमा सर्कलमधील हायमास्ट लॅम्प ही गेल्या 2-3 दिवसापासून बंद असल्याने या चोरी झालेल्या परिसरात अंधार असतो। काल अमावस्या देखील असल्याने अंधाराचा फायदा घेऊन चोरट्यांनी वेळ साधली। याचबरोबर चन्नमा सर्कलमध्ये असलेले नगरपालिकेचे सीसीटीव्ही देखील बंद अवस्थेत आहेत। खाजगी सीसीटीव्हीमधील चोरट्यांचे फुटेज रेकॉर्ड झालं आहे, ते पोलिसात जमा केलेलं आहे। पोलिसांकडून श्वान पथक बोलावून तपास करण्याचा प्रयत्न केला असता भागाची हॉस्पिटलपर्यंत श्वानने माग काढला असल्याचे पोलिसांनी सांगितले। याच रात्री बुद्धविहार समोरील 2 दुचाकी काही चोरट्यांनी लांबवल्याची घटना आणि एक घरफोडीची घटना घडली। लॉक असलेल्या दुचाकीचे लॉक तोडलेलं होतं। दोन्ही दुचाकीपैकी एक बुद्धविहारच्या आवारात सोडली, दुसरी दुचाकी बोरगाव सर्कलच्या पुढे हुपरी रोडवर आढळून आली। पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष पुरवणं गरजेचं आहे असा सूर जनसामान्यांच्यात उमटत आहे। महानकर न्यूजसाठी सदलगाहून तात्यासाहेब कदम।